सर, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आता खूप महत्त्वाचं असतं की श्रावण महिना म्हटलं की मांस वगैरे खात नाहीत आणि खूप असे पथ्य देखील असतात तिथे. आणि आता आज विषय तर तुम्ही निवडलाय श्रावण महिन्यातले महत्व, म्हणजे अनेक प्रेक्षकांची तर मन जिंकली जात श्रावण महिन्यातले महत्वाचं. तर त्याच्यात सण येतात, व्रत देखील येतात. मग श्रावण महिन्यात कोणते व्रतच करतात? बरोबर. आता बऱ्याच वेळा होतं कसं पूजा, की खूप लोकांना आपलं श्रावण म्हटलं की श्रावणी सोमवार, त्याच्यानंतर श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी, या ठराविक गोष्टी माहिती आहेत. पण व्रत कुठली केली जातात हे फार कमी लोकांना माहिती आहे. मुळामध्ये श्रावण महिन्याची जर रचना बघितली आपण आणि श्रावण महिना हा पूर्ण जर विचार केला, जनरली चातुर्मासाचा विचार केला जातो, पण त्यातल्या त्यात जर श्रावण मासाचा आपण विचार केला तर हे पूर्ण मास किंवा हा पूर्ण महिना तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धर्माचा मुलामा देऊन निर्माण केलेला महिना आहे, बरं का. आता गंमत अशी आहे की तू पहा की पाऊस पडलेला आहे, त्याच्यानंतर मध्येच ऊनही पडतं, नाही का. आपण ते श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, नाही का. क्षणात ऊन पण पडतं, क्षणात पाऊसही पडतो, कधी कधी उन्हात सुद्धा पाऊस पडतो. आणि ही जी स्थिती असते आणि हळूहळू तो पाऊस कमी कमी होत जातो पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. ही ज्यावेळेस स्थिती असते त्यावेळेस एकतर सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे गवत मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. हा ज्यावेळेस श्रावणाचा कन्सेप्ट होता तो काळ जुना होता. धर्म मार्तंडांनी प्रत्येक गोष्टीची निर्मिती ही अनुकूल केली आहे माणसाला आयुर्वेदाच्या दृष्टीने, आणि म्हणून त्यानं सगळ्यात पहिल्यांदा काय केलंय की अमावस्या ही, अमावस्येनंतर श्रावण सुरू झाला म्हणून तुम्ही त्याला गताहारी अमावस्या म्हणतो, गटारी अमावस्या तुम्ही त्याला नाव म्हटलेलं आहे. परंतु ती गटारी नाही तर ती दिव्याची अमावस्या. तर दिव्याची अमावस्या का, तर पाऊस पडलेला असतो, ढगाळ वातावरण असतं आणि कधीही वातावरण बदलतं, म्हणून तुमच्या घरातले दिवे हे स्वच्छ असावेत, टेंभे मशाली या स्वच्छ असाव्यात, कारण त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती. आणि म्हणून दिव्यांचं पूजन करून लखलखाट करून इथून पुढच्या कालावधीमध्ये दिव्यांनी आपल्याला साथ द्यावी, टेंभ्यांनी साथ द्यावी, मशालींनी साथ द्यावी, म्हणून त्या दिव्याप्रती असलेली कृतज्ञतेची भावना म्हणजे ती परवा झालेली अमावस्या, ज्याला लोक गटारी म्हणून हल्ली दारू पिऊन गटारामध्ये लोळतात. मुळामध्ये ही आपली संस्कृती नाही. आणि गटारी अमावस्येला आता दारू पिता येणार नाही, मटण खाता येणार नाही असं म्हणून त्या दिवशी तुफान टनानी मासळी विकली गेली, टनानी चिकन फस्त केलं गेलं. आणि असं असून सुद्धा लोक खाणारी खातात, म्हणजे असं काही नाहीये, म्हणजे पिणे वालों को सिर्फ पिणे का बहाना चाहिए, तसा तो प्रकार झालेला आहे. पण जर शास्त्रकारांनी ह्या कालावधीमध्ये मांस मटण खाऊ नये किंवा दारू पिऊ नये किंवा व्यसनापासून दूर राहावं किंवा शिवशंकराला दूध ओतावं, या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या तुमच्या आरोग्याचा विचार करून सांगितल्या. मुळामध्ये ज्यावेळेस हे वातावरण निर्माण होतं त्यावेळेस तुमच्यामध्ये कफाची निर्मिती होते, कफ तयार होतो, पाऊस पडला की सर्दी होते, कफ तयार होतो, ऑटोमॅटिकच वाताचा सुद्धा त्रास बऱ्याच लोकांना होतो. कफ, पित्त आणि वायू ह्या तीनही त्रिदोषाने माणसाचं शरीर बनतं आणि हे तिन्ही दोष या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात. आणि अशा वेळेस माणसाच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून पोक्त माणसाला सोमवारचं उपवास करायला सांगितलंय, की जेणेकरून तुम्ही एक वेळ खाल, तुमचं पोट जे आहे ते हलकं राहील. मांसाहार करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही, कारण मांस हे पचायला जड असतं. कारण एखादं मांस मटण खाल्लं तर ते 3 दिवस तुमच्या जठरामध्ये तसंच राहतं, ते पचत नाही. त्यामुळं पचन क्रिया ही मंदावलेली असते आणि हा सगळा प्रकार तुम्हाला जडांनासाठी अत्यंत त्रासदायक असतो. आणि म्हणून तुम्हाला मांसाहार करू नका, व्यसन करू नका, या गोष्टी या कालावधीत सांगितल्यात. आता पूर्वीच्या काळी ज्यावेळेस व्रतांची रचना केली त्यावेळेस त्यांनी हा विचार केला की श्रावणामध्ये काय केलं पाहिजे. तर पहिलं व्रत त्यांनी सांगितलं ते म्हणजे नक्तव्रत. नक्तव्रत बघ, तुलाही माहित नसतं, श्रावणामध्ये दहीहंडी माहिती, हे सगळं माहिती, पण नक्तव्रत माहित. नक्तव्रत म्हणजे संपूर्ण महिनाभर पूर्ण दिवस उपवास करणे, उपवासाचं थोडंफार खाणे. नाही तर मला आज उपवास आहे मी फार थोडंच खाल्लं, पण ते महिनाभर तसंच कंटिन्यू का? महिनाभर तसंच कंटिन्यू. नाही तर ही जी प्रवृत्ती ना, माझा आज उपवास आहे मी आज थोडंच खाल्लं, म्हणजे असं थोडंच, तर म्हणजे एकादशी दुप्पट खाशी हा प्रकार नकोय व्हायला. म्हणून संपूर्ण महिनाभर उपवास करून
संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेवण करणं म्हणजे हा पूर्ण महिना नक्तव्रत आरंभ किंवा नक्तव्रत करण्यासाठी मानला जातो. आता नीट विचार केला तर संपूर्ण आजकाल तुम्ही ज्यावेळेस वजन वाढायला लागलेली आहेत, लहान लहान मुलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मेदवृद्धी झालेली आहे आणि माणसं स्थूल व्हायला लागलेत आणि स्थूल झाल्यानंतर बारीक होण्यासाठी नको नको ते उद्योग करतात. एकीकडे चीज रिचवायचा, पिझ्झा रिचवायचा, बर्गर टाकायचं, रोजच्या रोज खाणं पिणं चाललंय आणि त्याला व्यायाम मात्र नाहीये. दिवसभर मुलंही कॉम्प्युटर पुढे बसतात. मग जी पोक्त मंडळी आहे, जी सांसारिक मंडळी आहे, त्यांना जे व्रत सांगितलेलं आहे उपवासाचं महिन्याचं, यामध्ये असं होतं की माणूस हा काम करता करता त्यांना उपवास करून आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. अर्थात त्यासाठी नक्तव्रताचं नियमन हे शास्त्रकारांनी केलं. दुसरं म्हणजे दुर्वा गणपती व्रत. म्हणजे एकदंत स्वरूपाचा जो गणपती आहे त्या गणपतीला व्रताला सुरुवात केली जाते ही श्रावणामध्ये, त्याला दुर्वा गणपती व्रत म्हणतात. सर्वतोभद्र मंडल काढून त्याच्यावरती मधोमध गणपती ठेवून गणपतीची पूजा अर्चना करणं आणि त्याला सोन्याची दुर्वा अर्पण करणं आणि अशा त्या दुर्वा वाढवत वाढवत साठवत जाणं हा एक काहीसा व्रताचा भाग आहे. बरीचशी मंडळी हे दुर्वा गणपती व्रत करतात. ह्या व्रताने माणसावरती येणारी जी संकट असतात ती दूर होतात. नक्तव्रताने माणसाचं आरोग्य असतं ते सर्वोत्तम राहतं. पुढचं आहे ते नवनागपूजन. म्हणजे नवनागांचं पूजन आणि आपण आता उद्या नागपंचमी आहे. मुळामध्ये नागाबाबतीत सुद्धा लोकांचे खूप सारे गैरसमज. म्हणजे नाग काय आहे बाबा, नाग म्हणल्यानंतर आपल्याला सरपटणारा दिसतो, परंतु अगदी 5000 वर्षांपूर्वी किंवा अगदी आपण महाभारत कालामध्ये जर गेलो तर महाभारत कालामध्ये नाग नावाची एक जमात होती. म्हणजे जसं आर्यावर्त होतं, जसं आर्य लोक होते, द्रविड होते, शक होते किंवा कुशाण वगैरे जे होते, त्याच पद्धतीने अतिशय जंगली अशी नागा जात होती आणि ही नागा जात जंगलामध्ये राहायची आणि फार मोठ्या प्रमाणावरती ते म्हणजे बिळांमध्ये वगैरे राहायचे, म्हणजे गुहांमध्ये जमिनीच्या खाली बंकर करून त्याच्यामध्ये राहायचे आणि बहुतांशी ते विषारी नाग त्यांच्या संपर्कात असायचे आणि त्याचा ते आयुध म्हणून वापर करायचे नागालो. आता ह्याचा उल्लेख महाभारतामध्ये आहे बरं का. महाभारतामध्ये झालं काय की हा जो होता भीमाला मारण्यासाठी दुर्योधनानं काय केलं की त्याला त्याच्या जेवणातनं विष घातलं, काळकुट विष. काळकुट विष घातल्यानंतर ज्या वेळेस ते विष भीमानं त्याला काही काळ पचलं, पण कालांतराने काय झालं की तो मूर्छित होऊन पडला. मग काय केलं की ह्यानं त्याला बांधला आणि पाण्यात टाकून दिला. पाण्यात टाकल्यानंतर तो खाली पाण्याशी गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक नागाची पिल्लं होती, ती त्याच्या अंगाखाली चिरडून मेली. तेच त्या सरशी काय झालं की नागलोकात त्यांचा जो राजा होता तक्षक, त्याला बोलावण्यात आलं आणि त्याची वळकुटी करून त्याला पाण्याच्या बाहेर काढून सगळेजण त्याला डसू लागले. आता डसल्यानंतर ज्यावेळेस तो भीम जागेवरती आला त्यावेळेस भीमाच्या लक्षात काही आलं नाही की आपल्याला कोणी टाकले आणि ते त्यांच्या नागांशी त्यानं युद्ध सुरू केलं. अर्थात हा जर आपण भाग पाहिला तर याच्यामध्ये ते नाग अपेक्षित नाही, नागालोक. काय झालं आहे की त्यावेळेला त्या भीमाला बांधून ज्यावेळेस दुर्योधनाने पाण्यात टाकला त्यावेळेस नागा जमातीने त्यांना वाचवलंय आणि नागा जमातीने वाचवताना ज्यावेळेस तो बेशुद्ध अवस्थेत होता भीम, त्यावेळेस त्याच्या अंगातलं विष काढण्याचं काम नागा लोकांनी केलं, कारण ते त्याच्यामध्ये अवगत आणि पारंगत होते. आणि ज्यावेळेस तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं नाही की हे कशामुळे झालं, त्यावेळेस त्याने नागांशी युद्ध केलं, म्हणजे नागा लोकांशी युद्ध केलं. आणि नागांच्या बाबतीमध्ये जी कुंती होती ती नागकन्याच होती, त्याच्यामुळे नंतर ते नातं लागल्यामुळं तक्षक आणि यांच्यामध्ये एक प्रकारचा मनोमिलाप झाला आणि तो प्रश्न सुटला. म्हणजे नाग म्हणजे तो नाग नाही, कथात्मक नाग हा सुद्धा नागा लोकांशी किंवा नाग लोकांशी संबंधित आहे. पूजा हल्ली आपण नागालँड पाहतो, नागालँड ऐकूनच नागालँड. तर ह्या नागालँडमध्ये कदाचित त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती ह्या नागा जातीच्या लोकांची वसाहत होती. मुळामध्ये नाग जर बघितला तर नाग हा कातडी टाकतो, जमिनीवरती तो रेंगतो आणि कातडी टाकल्यानंतर, कात टाकल्यानंतर तो पुन्हा मोठ्या ताकदीनं पुन्हा तरुण होतो आणि म्हणून नागदेवतेला चिरतरुण मानलं गेलंय किंवा तो कधीही मरत नाही असं मानलं गेलंय. त्याला अमरत्वाचं वरदान दिलेलं आहे आणि नागालोक हे त्याचे उपासक होते म्हणून नागालोकांकडे नाग होते, म्हणून त्यांनाच कालांतराने नागालाच लोक नाग म्हणू लागले. कळते का तुला? म्हणजे अशा पद्धतीने काही गैरसमज आपल्याकडे पसरत गेले. मग आपण काय करतो की आता नागामध्ये जे राजे होते, जसे की तक्षक होता, दक्ष होता, म्हणजे हे जे काही वेगवेगळे राजे होते, या नवनागांचं पूजन
कॅलेंडर घेतलं, आपलं आनंदी वास्तू कॅलेंडर असेल किंवा कोणतंही पंचांग घेतलं तर त्याच्यामध्ये नवनाग पूजनाचा दिवस असतो. त्या दिवशी तुम्ही 9 नाग रक्तचंदनाने तुमच्या घराच्या भिंतीवर काढू शकता किंवा पाटावरती रांगोळीने काढून देखील तुम्ही पूजा करू शकता. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र आणि तक्षक आणि काल हे 9 नाग आहेत. आणि ह्या 9 नागांचं पूजन करून त्याला कापसाचं वस्त्र अर्पण करणं, दूध आणि लाह्यांचं नैवेद्य दाखवणं हे आपल्या घरामधल्या संतानाच्या दीर्घायुष्याकरता आणि संतान वृद्धीकरता केलेलं पूजन शास्त्रकारांनी सांगितलंय. अर्थात या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे गवत वाढलेलं असतं त्याच्यामुळे हे कृमी कीटक फार मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याचा पुढच्या पिढीला माहिती व्हावी, नागांच्या प्रजातींची माहिती व्हावी म्हणून हा शास्त्रकारांनी केलेला आहे. म्हणून पहा त्याच्यामध्ये अनंत, वासुकी, शेष. आता बघा म्हणजे विषारी सापांच्या जाती ज्या वेगवेगळ्या आहेत त्या या माध्यमातून पुढच्या पिढीला कळाव्यात म्हणून अशा प्रकारच्या व्रतांचं म्हणजे मुद्दामून त्यांनी ते केलेलं आहे. सुपोदान वर्ण षष्ठी म्हणून एक असतो दिवस, त्याच्यामध्ये वाल असतात, आपले वाल खायचे वाल असतात, ते वाल वेड्याच्या पानावरती ठेवून त्याच्याबरोबर एक वाण असं स्त्रिया एकमेकींना देतात, हळदी कुंकू एकमेकींना लावतात आणि एक वाण नदीमध्ये त्या वालासकट सोडतात. हा एक प्रकार आहे. संकष्टी चतुर्थीचं एक व्रत या कालावधीत सुरू होतात. ज्यांना वर्षभर चतुर्थीचे उपवास करायचे त्यांनी संकष्टी चतुर्थीच्या व्रतास सुरुवात या महिन्यापासून करावी आणि पुढे वर्षभर तुम्ही उपवास करू शकता. त्यानंतर श्रीकृष्ण जयंती आहे, त्याच्यानंतर दहीहंडी असते. पण श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर जेवढ्या एकादशा आहेत त्या संपूर्ण एकादशा केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. म्हणून श्रीकृष्ण जयंतीचा उपवास सर्वांनी जरूर करावा. आणि मग पिठोरी अमावस्या. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुद्धा म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये दर्भ असायचे, आपण बघतो दर्भाची आसनं किंवा दर्भाची पूजा करताना आपल्याला काही ना काहीतरी दर्भ लागतो. तर हा जो दर्भाचा जो प्रकार आहे ते दर्भ तोडून आणणं आणि त्या दिवसापासून उपयोगात आणणं आणि म्हणून तो पिठोरी अमावस्येचा दिवस शास्त्रकारांनी निवडलाय. अशा पद्धतीने ही वेगवेगळी व्रत आहेत.